अंगणवाडी सेविका मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकेसाठी अर्ज तुम्ही करत असताना अर्जाचा नमुना कसे भरायचं आपल्याला ते सर्व ए टू झेड प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. लातूर ग्रामीण विभागामध्ये सध्या भरती सुरू आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी. अर्ज आपल्याला कुठून डाउनलोड करायचं, ही PDF कुठून डाउनलोड करायचं, ते सर्व माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण कसे ॲप्लिकेशन फिलअप करायचं ते बघू. बघा, उमेदवारांनी अलीकडच्या काळातील काढलेला रंगीत फोटो तुम्हाला जोडायचा आहे. म्हणजे करंट फोटो, पासपोर्ट फोटो तुम्ही काढू या ठिकाणी लावायचं आहे. माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी व ग्रामीण प्रकल्पासाठी विषय अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज या ठिकाणी असं दिलं असेल. आपण ज्या पदासाठी अर्ज करत आहोत त्या ठिकाणी ऑब्लिकमध्ये सुद्धा दिले असेल. या ठिकाणी थोडं पुसलं गेलं आहे त्याच्यामुळे इथे दिसत नाही. संदर्भ अंगणवाडी मदतनीस पदासाठी जाहिरात कोणत्या दिवशी आली होती सेविका मदतनीस या पदासाठी, ती तारीख जाहिरातमध्ये दिली असेल 6/7/2024ला जाहिरात आली होती. ती तारीख या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर आपल्याला श्रीमती कुमारी आपल्याला उमेदवार जो अर्जदार आहे तो अर्जदारांचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. खाली सही करणारा राहणार या शहरातील रहिवासी असून मी आपल्या प्रकल्पात रिक्त अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज सादर करीत आहे. त्यासाठी माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. पहिला कॉलम आहे अर्जदारांचं विवाहापूर्वीचे नाव या ठिकाणी द्यायचं. विवाहापूर्वीचं म्हणजे तुमचं लग्न झालं नव्हतं तेव्हाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. दुसरा विवाहानंतरचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. भरपूर महिलांचं कमेंट यायचं की सर आमचा आधार माहेरचा आहे तर आम्ही काय करायचं. तर बघा या ठिकाणी दोघं ऑप्शन देण्यात आलं आहे. तो माहेरचं असेल तर माहेरचंच फक्त भरा आणि बाकी कास्ट सर्टिफिकेट असेल, काही जे डॉक्युमेंट आहे, मार्कशीट आहे, ते सर्व तुमच्या वडिलांच्या नावाने असेल तर आता तुमचं लग्न झालं आहे तर आता ते त्या ठिकाणी ग्राह्य धरणार आहे किंवा नाही असं भरपूर महिलांनी कमेंट करत होते. तर त्या महिलांनाही एकच काम करायचं, रासपत्र जोडून घ्यायचे आणि सर्व काही तुमच्याकडे मॅरिट सर्टिफिकेट नसेल तरी सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे. पुढचा तिसरा पॉईंट आहे संपूर्ण पत्ता, मुक्काम, पोस्ट, तहसील, डिस्ट्रिक्ट हे सर्व या ठिकाणी लिहायचं आहे. चौथा पॉईंट आहे मोबाईल नंबर, जो चालू मोबाईल नंबर आपल्याला फिलअप करायचा आहे. जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास असलेले वय काढायचं आपल्याला कॅल्क्युलेशन करून. तर कुठे आपल्याला कॅल्क्युलेशन करता येणार आहे, Googleवरती जायचं, एज कॅल्क्युलेशन असं टाकायचं. एज कॅल्क्युलेशन टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जो अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास ते तारीख टाकायचे, वय, वर्ष, महिने, दिवस असं आपल्या कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक त्या Googleवरती कॅल्क्युलेशन होणार आहे. 7 नंबरचा कॉलम आहे धर्म. तुमचं जे धर्म असेल ते तुम्ही हिंदू जे असेल ते तुमचं धर्म लिहू शकता आणि पोटजात काय आहे तुमची, हिंदू वेगवेगळे असते त्या ठिकाणी पोटजात, मावची असते, पावरा असते, असं भरपूर आहेत. तर ते पोटजात तुम्ही लिहू शकता, तुमच्या कास्टवरती सुद्धा दिलं असेल. नंतर कोणत्या प्रवर्गाचा आहे, SC, ST, OBC, NC, NTC कोणती कॅटेगरीचा आहे तुम्ही ते कॅटेगरी या प्रवर्गामध्ये लिहायचं आहे. 8 नंबरचा पॉईंट आहे मागासवर्गीय आहात का असं विचारलं आहे. तर येस किंवा नो करायचं तुम्हाला. होय तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं. असल्यास प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडावी. म्हणजे तुम्ही जर होय म्हटलं तर असल्यास सत्य म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जोडावी लागणार आहे. आता कोणत्या प्रवर्गाचा, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्ती जाती, भटक्या जमाती, आर्थिक दुर्बल घटक, विशेष पावर, मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक ह्यात मागासवर्ग जे असेल ते तुम्ही त्या बॉक्समध्ये टिक करून द्यायचं आहे. 9 नंबरचा पॉईंट आहे उमेदवार स्थानिक रहिवासी आहात का, होय करायचं. नाही केल्यानंतर तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे. तुम्ही स्थानिक रहिवासी असेल तरच तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार आहे. रहिवाशीचं पुरावा जोडायचं आहे तुम्हाला. पोलीस पाटील रहिवासी किंवा ग्रामसेवक रहिवासी किंवा आपल्याला सरपंच रहिवासी सुद्धा या ठिकाणी पात्र असते. 10 नंबर हयात असलेल्या अपत्याची संख्या किती आहे, तुम्हाला मुलं किती आहे, मुली किती आहे, एकूण अपत्य किती आहे ते सुद्धा तुम्हाला फिलअप करून द्यायचं आहे. 3 पेक्षा जास्त मुलं असतील तुमचे, 2 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र ठरणार नाही. विवाहित आणि अविवाहित आहात का, तुमचं लग्न झालं आहे किंवा नाही. जर तुमचं लग्न झालं असेल तर येस या ठिकाणी विवाहित असं लिहायचं आहे, नसेल तर अविवाहित लिहायचं आहे. तर हे अविवाहित असेल तर आपल्याला याचं काय आपल्याला डॅश डॅश करून द्यायचं आहे. 14 नंबर आहे. 14 नंबरचं पॉईंट आहे. 14 नंबरचं पॉईंट आपल्याला
12 नंबर विधवा आहात का असं विचारलं. विधवा असेल तर होय, नसेल तर नाही. 13 नंबर अनाथ आहात का? होय किंवा नाही. मराठी भाषेचे ज्ञान आहे किंवा नाही? होय किंवा नाही असं म्हटलंय बघा. 10वी पर्यंत प्रमाणपत्र जोडावे. तुमचं 10वी पर्यंत प्रमाणपत्र सुद्धा जोडायचं आहे. शैक्षणिक अर्हता किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे. आता या ठिकाणी पूर्वी 10वी 7वी पास होते ते महिलासुद्धा अर्ज करत होते. आता 12वी या ठिकाणी लागू केली आहे क्वालिफिकेशन. इयत्ता 12वी उत्तीर्ण वर्ष कोणत्या बोर्डमधून पासआउट झाले? प्राप्त गुण किती आहे? टक्केवारी किती आहे? दुसरा पदवी तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून केली आहेत आणि उत्तीर्ण कोणत्या वर्षी झाले? गुण किती आहे प्राप्त झाले आणि टक्केवारी किती आहे? ते या पदवीचं लिहायचं आहे. तिसरं आहे पदव्युत्तर पदवी म्हणजे PG. कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले? कोणत्या युनिव्हर्सिटीमधून पासआउट झाले? प्राप्त गुण किती आहे? टक्केवारी किती आहे? डी-एड कोणत्या वर्षी पासआउट झाले? डी-एड असेल तर डी-एड कोणत्या वर्षी पासआउट झाले? कोणत्या संस्थेमधून, कोणत्या शाळेमधून, कोणत्या कॉलेजमधून? प्राप्त गुण किती आहे? टक्केवारी किती आहे? बी-एड तुम्ही कोणत्या वर्षी पासआउट झाले? कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुमचं बी-एड कंप्लीट झालं? प्राप्त गुण किती आहे? टक्केवारी किती आहे? संगणक प्रमाणपत्र MSIT किंवा समकक्ष या ठिकाणी भरपूर एक महिलांनी मला कमेंट केलं होतं. मागच्या वर्षी ते ॲप्लिकेशन अप्लाय केलं होतं. त्यांचं समकक्ष संगणक सर्टिफिकेट असून सुद्धा त्यांना गुण दिलं गेलं नाही. मग त्यांनी मला कमेंट केलं होतं की सर आम्हाला आमच्याकडे समकक्ष संगणक कॉम्प्युटर सर्टिफिकेट आहे, तरीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी कमी गुण देण्यात आले आहेत. आमचं समकक्ष संगणक हे सर्टिफिकेट ग्राह्य धरलं गेलं नाही. तर मी त्यांना व्यवस्थित ते माहिती दिली होती की असं-असं करा, तुम्ही या ठिकाणी जाऊन भेटा आणि त्या ठिकाणी जिल्ह्याच्या लेवलला गेले ते. त्या ठिकाणी सर्व सविस्तर अर्ज केला आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी तक्रार केली की आमच्याकडे MSIT सर्टिफिकेट नाही. म्हणजे MSIT म्हणजे महाराष्ट्र स्टेटचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्टिफिकेट असतं, ते आपल्याकडे नाही आणि समकक्ष संगणक सर्टिफिकेट आहे आमच्याकडे आणि ते सर्टिफिकेट ग्राह्य धरलं गेलेलं आहे. GRमध्ये तर स्पष्ट म्हटलं आहे, जाहिरातमध्ये सुद्धा स्पष्ट म्हटलं आहे की समकक्ष संगणक कॉम्प्युटर सर्टिफिकेट असेल तरी तुमचं त्या ठिकाणी गुण दिले जातील असं म्हटलं आहे. तर त्यांना ती जाहिरातसुद्धा मी बघायला लावली. जाहिरात पाहिलं त्यांनी आणि सर्व पाहिल्यानंतर ते तक्रार केल्यानंतर शेवटी त्यांचं रिझल्ट आलं आणि त्यांना समकक्ष संगणक कॉम्प्युटर सर्टिफिकेटसुद्धा ग्राह्य धरावं लागलं आणि त्यांची निवड झाली. तर या पद्धतीने हे होतं. तर आपल्याला महाराष्ट्र MSIT सर्टिफिकेट नसेल तर समकक्ष सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही जोडू शकता. 7 नंबर आहे इतर तुमचं क्वालिफिकेशन झालं असेल तर ते लिहायचं. कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले? कोणत्या युनिव्हर्सिटीमधून? प्राप्त गुण आणि टक्केवारी. एके महिलेने मला कमेंट केलं होतं की सर माझ्याकडे भरपूर असे सर्टिफिकेट आहे, भरपूर टेक्निकल सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. मी भरपूर कोर्स केले आहे. आता हे सर्व क्वालिफिकेशन या टेबलमध्ये माझं पूर्ण फिलअप केलं आहे आणि आणखी माझं जे कोर्स झाले आहेत त्या कोर्सचं डिटेल कुठे फिलअप करायचं किंवा इथे फिलअप करायची जागा नाही. जर आपण डायरेक्टली ॲप्लिकेशनसोबत ते सर्टिफिकेट जोडून दिलं आणि त्यांना त्या ठिकाणी सबमिट केलं महिला बालविकास विभागला, तर ते सर्टिफिकेटसुद्धा ग्राह्य धरले जातील का? असं ते बोलत होते. तर ते सर्टिफिकेट काहीच त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही. जेवढं या ठिकाणी टेबल दिला आहे त्याच टेबलनुसार आपल्याला तेवढंच आपले क्वालिफिकेशन ग्राह्य धरले जाणार. तुम्ही कितीही तुमचं अदर एज्युकेशन झालं असेल, अदर डिग्री झालं असेल तरी त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळणार नाही. 16 नंबरचे शासकीय अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका या पदाचा अनुभव असल्यास नियुक्तीचे आदेश व अनुभव जोडायचे. तुम्ही ऑलरेडी अंगणवाडीमध्ये काम केलं असेल, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून, मदतनीस म्हणून, तर तुम्ही अनुभव कोणत्या वर्षी, कोणत्या प्रकल्पामध्ये, पद काय होतं तुमचं, कोणत्या कालावधी, कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत काम केलं होते, ते अनुभव तुम्ही या ठिकाणी जोडू शकता. नसेल तर डॅश करून द्यायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं डॉक्युमेंट कोणकोणते जोडायचं ते सविस्तर माहिती दिली आहे. तर आपल्याला या ठिकाणी देण्याची आवश्यकता नाही. तरीसुद्धा तुम्हाला मी बेसिक गोष्ट सांगून देतो. अर्जासोबत जोडायची कागदपत्रे सत्यप्रत जोडणे आवश्यकता आहे. 10वीचं गुणपत्र, बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, पदव्युत्तर सर्टिफिकेट, PG पदव्युत्तर पदवी सर्टिफिकेट, डी-एड झालं असेल तर डी-एड सर्टिफिकेट, बी-एड झालं असेल बी-एड सर्टिफिकेट, MSIT झालं असेल तर MSIT सर्टिफिकेट किंवा समकक्ष संघटन कॉम्प्युटर कोर्स झाला असेल तर ते कोर्स सर्टिफिकेट. या वयाचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे. नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत या ठिकाणी तुमचा दाखला, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा चालेल. जर त्या ठिकाणी नसेल नोंद तुमची तर तुमचं 10वी पासआउटचं सर्टिफिकेट, बोर्ड सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं वयाचा पुरावा म्हणून.
शाळा महाविद्यालय सोडल्यास दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडायचं. शाळा महाविद्यालय दाखला, तर या ठिकाणी कोणताही एक ऑप्शन देण्यात आलं तर तुम्ही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट जोडायचं. या ठिकाणी तुमचं एज प्रूफ काय होऊन जाणार आहे. नंतर आपल्याला विधवा असल्यास दाखला, आपल्याला पतीचं मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं आहे. नंतर अनाथ असल्यास आपल्याला अनाथचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. एस-टी कॅटेगरी किंवा एस-सी कॅटेगरी जे कॅटेगरी असेल कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मी अंगणवाडी सेविका म्हणून काम केलं असेल 2 वर्ष पूर्वी, तर त्याचं अनुभव सर्टिफिकेट जोडायचं आहे. आणि लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे. हा लहान कुटुंब सर्टिफिकेट कुठून डाउनलोड करायचं? अर्जासोबत सुद्धा दिला असतो, पण आपल्याला सेपरेट तयार करून घ्यायचं आहे. तर आपण स्वतः मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. हा ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं आहे? हा ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळणार आहेत. त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि हा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तुम्ही आणि अर्ज तुमचं सबमिट करू शकता. तर हे सर्व आहे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आपण स्वतः भरून घ्यायचं. त्याच्या कसं भरायचं तर बघा, या ठिकाणी हे आपलं उमेदवाराचं नाव स्वाक्षरी करून घ्यायचं. ठिकाण आपलं गावाचं नाव, दिनांक, नंतर लहान कुटुंबाचं श्रीमती आणि वडिलांचं नाव, लग्न झालं असेल तर पतीचं नाव, नंतर वय व राहणार आणि जाहिरात करते की मी सेविका या पदासाठी अर्ज दाखल केला आहे. या डॅश ठिकाणी तुम्ही पदाचं नाव लिहायचं. नंतर आज रोजी मला खालीलप्रमाणे अपत्य मुले आहेत. म्हणजे पहिल्या मुलाचं, दुसऱ्या मुलाचं, मुलगा जे असेल ते, नंतर त्यांची जन्मतारीखसुद्धा, वय किती आहे ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे. हे झाल्यानंतर पुढचं आहे, हयात असलेले अपत्य संख्या 2 पेक्षा अधिक असेल किंवा भविष्यात 2 पेक्षा अधिक अपत्य झाल्यास मानधनी पदासाठी मी अपात्र ठरवण्यात किंवा कामावरून कमी करण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे. तर बघा, या ठिकाणी सूचना तुम्हाला समजली असेल. ठिकाण लिहायचं, दिनांक लिहायचं, उमेदवारांचं स्वाक्षरी करायचं. स्वाक्षरी या ठिकाणी उमेदवारांचं नाव द्यायचं, नंतर अर्जदाराचं नाव द्यायचं, स्वाक्षरी करायचे. आणि नंतर विधवा असल्यास प्रमाणपत्र हा घोषणापत्र कुठून डाउनलोड करायचं? हा PDF. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF मी देणार आहे. ती PDF तुम्ही काय करायचं आहे, डाउनलोड करून ही विधवा असल्यास घोषणापत्र तुम्ही देऊ शकता. हे कसं आपल्याला फिलअप करायचं? श्रीमती, अर्जदारांचं नाव, पतीचं नाव, यांची मुलगी, वय, वर्ष, व्यवसाय, राहणार, आधार क्रमांक, मी राहणार, तालुका, जिल्हा आणि रहिवासी असून माझे पती, त्यांचं पतीचं नाव लिहायचं आहे. इथे वडिलांचं नाव लिहायचं आहे. नंतर मयत असून मी विधवा आहे, त्याचे पुनर्विवाह केलेला नाही, असं या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला हे प्रतिज्ञा घोषणापत्र द्यायचं आहे. तर ठिकाण, दिनांक, उमेदवारांचं नाव, स्वाक्षरी असं या ठिकाणी करायचं आणि फायनली तुमचा अर्ज या ठिकाणी फिलअप झाला आहे. आता हे अर्ज फिलअप झाल्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे, ते डॉक्युमेंट सर्व काढायचं आणि खास करून स्टॅम्प पेपर तयार करायचं ₹100. स्टॅम्प पेपर तयार केलं नाही तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी बाद होऊ शकते. तर आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट जोडून कुठे सबमिट करायचं आहे? महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन आपलं ॲप्लिकेशन सबमिट करून द्यायचं आहे. आपल्याला ती पावती देणार आहे, ती पावती आपल्याकडे ठेवायची आणि ज्या टेबलानुसार जाहिरात येते तेव्हा त्या ठिकाणी शेड्यूलसुद्धा आहे. तो भरतीचं कसं होणार आहे, मेरिट केव्हा असेल, सिलेक्शन लिस्ट केव्हा असेल, अर्जाची छाननी केव्हा होणार आहे, ऑब्जेक्शन जेव्हा घेऊ शकता, जॉइनिंग केव्हा मिळणार आहे, हे सर्व A to Z टेबलनुसार दिलं असतं. तुमची ही भरती होईपर्यंत मी वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहील. फक्त तुम्ही काय करायचं, चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजे मी जशी अपडेट मिळाली, कारण आपल्याला ऑनलाईन मिळणार नाही अपडेट, आपल्याला नोटीस बोर्डवरती मिळणार आहे. महिला बालविकास विभाग कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरतीच आपल्याला अपडेट मिळेल. तर मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मिलीसेकंदमध्ये तुमच्यापर्यंत मी इन्फॉर्मेशन पोहोचवून देणार आहे. फक्त तुम्ही काय करायचं, चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केलं की लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे. मी जसं व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन दिसेल. नोटिफिकेशन बघून तुम्ही तुमचं अपडेट मिळवू शकता. धन्यवाद.